मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाची धडाकेबाज एंट्री। बकरी ईदपूर्वी जनावर बाजारातून गाई बैलांची मुक्तता, बाजारात उडाली खळबळ। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरज येथील जनावर बाजारात मुस्लिम गोरक्षक दल सांगलीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धाडसी कारवाईने संपूर्ण शहरात मोठी चर्चा रंगली आहे। बाजारात विक्रीसाठी आणण्यात आलेल्या गाई आणि बैलांची मुक्तता करत कार्यकर्त्यांनी गोसंवर्धनाचा ठाम संदेश दिला। मिळालेल्या माहितीनुसार मिरज जनावर बाजारात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती मुस्लिम गोरक्षक दलाला मिळाली होती। त्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजारात धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणीदरम्यान अनेक गायी आणि बैल विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित जनावरांची सुटका केली। या घटनेमुळे बाजार परिसरात एकच खळबळ उडाली। यानंतर समस्त मुस्लिम समाज समिती सांगली आणि मुस्लिम गोरक्षक दलच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले। कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेत गोसंवर्धन, प्राणी संरक्षण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला। बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा झळकत होत्या, त्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले। गोवंश संरक्षण ही केवळ एका समाजाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची नैतिक जबाबदारी आहे। आम्ही कायद्याचा सन्मान ठेवत जनावरांची सुटका केली असून बेकायदेशीर कत्तलींविरोधातील आमचा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी भूमिका मुस्लिम गोरक्षक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। दरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे जनावर बाजारातील बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत इशाराही दिला। मुस्लिम समाजही गोसंवर्धनासाठी तितकाच संवेदनशील आणि कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचाराच्या वारशावर समस्त मुस्लिम समाज समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून मुस्लिम गोरक्षक दलाची स्थापना नुकतीच झाली होती आणि त्याच अनुषंगानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख साहेब, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले की मुस्लिम गोरक्षक दल यापुढे तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे गोमाताच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून राजकारणाचा बळी ते देत होते, त्यामुळं सन्माननीय आसिफभाई बावा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुस्लिम समाजाने एक पण केला, एक निर्णय घेतला की मुस्लिम गोरक्षक दल ज्या ज्या ठिकाणी गायीची खरेदी विक्री होईल त्या बाजारमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्यांना, त्या खरेदी विक्री करणाऱ्या सन्माननीय शेतकरी बांधवांना गुलाबाचं फूल हातात देऊन त्यांना विनंती केली की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे। या तत्वानं गांधीजींच्या आदर्श विचारसरणीवर त्यांना पुष्पगुच्छ देऊन, फूल देऊन विनंती केली आणि आज या मिरासाहेबांच्या पवित्र मिरज नगरीच्या या बाजारामध्ये आज आमच्या मुस्लिम गोरक्षक दलाला यश आलंय, अभूतपूर्व यश आलंय आणि सकाळी 6 वाजल्यापासून सन्माननीय आसिफ बाबा आणि सहकारी सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा पूर्ण बाजार गायीच्या खरेदी विक्रीसाठी बंद केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवलेत। आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे। गायी ही फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे। एवढंच या ठिकाणी कथन करतोय, थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।